नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आश्रमात दुसरी डेड बॉडी सापडलेली असते, त्याचमुळे आता त्याचा आरोपही मधुभाऊंना लागलेला असतो आणि पोलीस आता त्यांना अटक करण्यासाठी घरी आलेले असतात. तर हे सगळं प्रकरण बघून आता सायलीला चक्कर येते आणि ती बेशुद्ध खाली पडते. त्यानंतर आता हे सगळं काही प्रतिमाला कळतं, त्याचमुळे सायलीला बघण्यासाठी प्रतिमा आणि रविराज सुभेदारांच्या घरी येतात. सायली झोपलेली असते, तर तिच्या रूममध्ये आता रविराज आणि प्रतिमा तिची भेट घेण्यासाठी आलेले असतात. प्रतिमा आता आईसारखी सायलीची काळजी घेत असते. त्यावर रविराज आता सायलीला म्हणतात की तू काही काळजी करू नको. जर मधुभाऊ निर्दोष असतील तर अर्जुन त्यांना नक्की सोडवेल. एवढंच नाही तर मी सुद्धा तुमची मदत करणार. तर आता रविराजांचं हे बोलणं ऐकून सायलीला खूपच धीर येतो. त्यानंतर मात्र रविराजचं लक्ष आता सायलीच्या पायावर जातं आणि तिथे तो आता तुळशीपत्राची जन्मखून बघतो. तर आता रविराज पूर्णपणे कन्फ्यूज झालेला असतो, कारण तशीच जन्मखून आपल्या तन्वी म्हणजेच प्रियाच्या पायावरही आहे. त्याचबरोबर रविराज आता हे सगळं काही प्रतिमाला सांगतो. त्यावर आता प्रतिमाही विचारात पडते की मग नक्की ही जन्मखून कोणती आहे. प्रियाच्या पायावर कोणतीही जन्मखून नसते, तिने तो टॅटू बनवलेला असतो. रविराजला चांगलंच माहिती असतं की सायली आणि प्रिया दोन्ही एकाच आश्रमात होते, त्याचमुळे तो आता पुन्हा तपासणी करायला घेतो की आपली खरी तन्वी कोण आहे. प्रियाच्या वागण्यावरून, खोटं बोलण्यावरून तर त्याला आधी संशय आलेला आहे की आपली तन्वी असं वागू शकत नाही. त्याचमुळे रविराज आता पुन्हा एकदा प्रियाला न सांगता DNA टेस्ट करायचं ठरवतो.